पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुः कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथावर अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। या ग्रंथातील अभ्यासामुळे आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकवता येऊ शकतो, म्हणजे हे या ग्रंथाचं फल आहे। साधारणपणे प्रत्येक माणसाला कशाची ना कशाची तरी अपेक्षा असते, कुठल्या ना कुठल्या इच्छेपोटी तो जगत असतो। जन्म मरणाचा फेरा चुकवणं ही जी इच्छा आहे ही सर्वोत्कृष्ट इच्छा आहे, त्याला मोक्षेच्छा असं म्हणतात। परंतु मोक्ष या शब्दाचा अर्थ वेगवेगळ्या शास्त्रामध्ये वेगवेगळ्या मार्गामध्ये वेगवेगळा असल्यामुळे आपण ज्या मार्गामध्ये आहोत या मार्गातील मोक्ष इच्छा म्हणजे काय तर जन्म मरणाचा फेरा चुकवणे होय। वारकरी संप्रदायाचा हाच हेतू आहे, परंतु काही अभ्यासक महाराज या लोकांनी याचा शेवटपर्यंत विचार न केल्यामुळे वारकरी संप्रदायाचा हा हेतूच नाही असं ते दुर्दैवाने सांगत आहेत। परंतु जेव्हा केव्हा ते महाराज लोक सुद्धा अभ्यास करतील आणि भगवत कृपेने पुढे जातील तेव्हा त्यांना सुद्धा लक्षात येईल की वारकरी संप्रदायाचा हेतू जन्म मरणाचा फेरा चुकवणे हाच आहे। कारण वारकरी संप्रदायाचे जे प्रमुख श्री ज्ञानदेव महाराज आपण म्हणतो त्यांनी असं स्पष्ट सांगून ठेवलेलं आहे, आम्ही कापडी रे कापडी उत्तर पंथाचे कापडी। आणि म्हणून या उत्तर पंथाचं म्हणजे उत्तर मीमांसा या शास्त्राचं जे काही फल असेल, म्हणजे या उत्तर मीमांसा शास्त्राचा जो काही हेतू असेल म्हणजेच मोक्ष प्राप्ती, जन्म मरणाभाव रूप की जन्माभाव मरणाभाव अशी सद्योमुक्ती प्राप्त करणे हाच हेतू वारकरी संप्रदायाचा आहे। आता हा झाला आपला उत्कृष्ट हेतू म्हणजे उत्कृष्ट इच्छा। या उत्कृष्ट इच्छा पुरवत असताना नाही, या उत्कृष्ट इच्छेचा हेतू जर आपण ठेवला किंवा ही उत्कृष्ट इच्छा जर मनामध्ये बाळगली मग बाकीच्या इच्छांचं काय असा एक प्रश्न साधारणपणे येतो। तर सर्वसाधारणपणे प्रत्येक माणसाला अनंत इच्छा आहेत, म्हणजे जागा झाल्यापासून झोपेपर्यंत इच्छेंचं वादळच आहे। जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मोजता येणार नाही तेवढ्या इच्छा आहेत आपल्याला। मग मोक्षेच्छा ही एकच इच्छा आहे आणि त्याच्या सोबतच या असंख्य इच्छा आहेत। मग या असंख्य इच्छेंच्या पोटी त्या असंख्य इच्छेंमुळे ही मोक्ष इच्छा टिकून राहील का असा प्रश्न येतो। तर ती टिकून राहणार नाही, त्यासाठी काहीतरी उपाय करायला पाहिजे। ती इच्छा टिकून राहावी म्हणून काहीतरी करायला पाहिजे। असा दिवसही आपला जायला नको की ज्यामुळे आपल्याला ती इच्छा टिकवून ठेवण्यासाठी आपण काही प्रयत्न केला नाही। प्रत्येकाला आपापल्या अधिकारानुसार तसं साधन करणं गरजेचं आहे। फक्त मनात वाटलं अरे मला मुक्त व्हायचं आहे म्हणजे ती इच्छा आहे असं म्हणता येत नाही। तर दिवसातून एखाद्याला वाटलं की मला मुक्त होण्याची इच्छा आहे आणि उत्तर मीमांसेप्रमाणेच मुक्त होण्याची इच्छा आहे, परंतु हे त्याचं वाटणं हे फक्त शाब्दिक आहे, फक्त मानण्यापुरतं आहे, खरं नाहीये। पण खरंच दिवसातून एक क्षण का होईना आपल्याला तीव्रतेने वाटावं की नाही हे जन्म मरणाचा फेरा अत्यंत दुस्तर आहे, अत्यंत वाईट आहे, अत्यंत क्लेशदायक आहे आणि म्हणून यातून आपल्याला बाहेर पडणं गरजेचंच आहे असं एक क्षण तरी तीव्रतेने जाणवलं पाहिजे। त्यासाठी काहीतरी प्रयत्न करा। मोक्ष इच्छा ही कोणालाही येत नाही। मोक्ष इच्छेच्या आधी म्हणजे मोक्ष इच्छा हे जे अधिकारी लक्षण आहे
या अधिकारी लक्षणाच्या आधी शमदम षटसंपत्ती शरीरामध्ये असावी लागते. शमदम षटसंपत्ती म्हणजे काय याचा विचार करणं गरजेचं आहे. शमदम षटसंपत्ती पण एकदमच येत नाही, त्यासाठी वैराग्य लागतं आणि वैराग्याच्या आधी विवेक लागतो. विवेक 100% असायला पाहिजे असं गरजेचं नाही. आपल्याकडे जेवढा विवेक असेल तो विवेक वाढावा यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. जेवढा विवेक वाढेल तेवढं वैराग्य वाढेल. जेवढा विवेक वाढेल तेवढी शमदम षटसंपत्ती वाढत जाते. जेवढा विवेक वाढतो तेवढाच मोक्ष इच्छा वाढत जाते. म्हणजे विवेकाशी या तिघांचा पुढचा संबंध आहे. म्हणून विवेक वाढण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. ज्या लोकांच्या संगतीत आपण 24 तास 7 दिवस राहतो त्या लोकांचा विचार करायला पाहिजे. त्या लोकांच्या संगतीत राहिल्याने आपला विचार मोक्ष इच्छेचा प्रबळ होतो की कमी होत जातो याचा विचार करायला पाहिजे. ज्या ज्या क्रिया आपण करतो, जे काही करत असतो, त्या क्रिया केल्यामुळे आपली मोक्षेच्या जी आहे ती संपते का टिकण्यासाठी मदत होते का वाढते याचाही विचार करायला पाहिजे. साधनाचा जर आपण साधारणपणे विचार केला तर जे कोणी अत्यंत पूर्वी पाप केलेले लोक असतील त्यांना हे साधना करणं शक्य नाही. व्यवहारात तो श्रीमंत असेल कदाचित, परंतु हा विचार तो करू शकणार नाही, कारण की त्याचा पूर्व पाप पूर्व प्रतिबंध त्याला आहे. समाजामध्ये श्रीमंत असलेला मनुष्य हा विचार जर करू शकत नसेल तर व्यवहार भोगण्यासाठी त्याच्याकडे जो पैसा आहे तो त्याच्या पूर्व पुण्याईनेच आहे, पण परमार्थ करणे इतकं पुण्य त्याच्याकडे अजून आलेलं नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. विठ्ठल आवड निर्माण होण्यासाठी, विठ्ठलाची आवड निर्माण होण्यासाठी बहुत सुकृत असावं लागतं. व्यवहारामध्ये ऐश्वर्यात जगण्यासाठी कदाचित त्याच्याकडे तेवढं पुण्य आहे, पण विठ्ठल आवडणे इतकं पुण्य अजिबात नाही. आणि तुमच्याकडे कदाचित व्यवहारात जगण्यासाठी पैसाही नसेल, परंतु विठ्ठल आवडत असेल तर तुमचं पुण्य त्यापेक्षा जास्त आहे. पण आपल्याला बरेच वेळा असं होतं, अरे आपण एवढं देवाची भक्ती करतो, एवढं आपण सेवा करतो, तरी आपली हालत अशी, आणि तो बघा काही करत नाही, किती आयुष्यावर मजेत आहे. हे आपल्याला असं वाटणं हा आपला मूर्खपणा आहे. ज्ञानदेवांनी एक ओवी लिहिलेली आहे, सायासू पुण्य अर्जिजे मग का संसारू अपेक्षिजे. पुण्याचा उपयोग 2 भागात होतो. पुण्य कमवलेलं पूर्व पुण्य आणि आत्ताचं पुण्य याचा उपयोग 2 मार्गाने होतो. एक तर संसार भोगण्यासाठी म्हणजे श्रीमंती वाढवण्यासाठी, ऐश्वर्यात जगण्यासाठी, किंवा पुण्याचा उपयोग परमार्थासाठी. तुम्ही तुमच्या पुण्याचा उपयोग कशासाठी करता? सायास करून पुण्य कमवायचं आणि वापरायचं कशाला? सायासे पुण्य अर्जिजे मग का संसारू अपेक्षिजे असा प्रश्न आहे. तर आपण त्या पुण्यावर संसाराची अपेक्षा करू नये. भीक लागली तरी चालेल, भिकारी झालो तरी चालेल, अन्न पाणी मिळालं नाही तरी चालेल, परंतु भगवत प्राप्ती व्हायला पाहिजे. हा मनुष्य ध्येय दुर्मिळ आहे, हा वाया गेला तर पुढे काही हाताला लागणार नाही. म्हणून तुमच्याकडे असलेलं पुण्य तुम्ही संसारातल्या सुखसुविधा मिळवण्यासाठी वापरू नका. ते वापरणं न वापरणं हे आपल्याच हातात आहे, आपल्या इच्छेवर अवलंबून येते. मी अनेक लोकांना सहज गमतीने म्हणत असतो, म्हणजे गमतीचा भाग आहे, सिरियसली घेऊ नका, की मी जर माझ्या पुण्याचा उपयोग पैसे कमवण्यासाठी केला असता तर आमचं जेवढे काही गोतावळा, या गोतावळ्यात माझ्या इतका पैसा कोणीच कमवू शकला नसता. अनेक नातेवाईकांना मी विकत घेतलं असतं, एवढा पैसा मी कमवू शकलो असतो, एवढं पुण्य माझ्याकडे होतं. परंतु त्या पुण्याचा उपयोग मी पहिल्यापासूनच या मार्गासाठी केल्यामुळे आज मी इथे आहे. साधारण माणसाला वाटत असेल की हा काही उपयोगाचं नाही गेलं कामातून, परंतु त्या पुण्यावर, त्या संपत्तीवर मी काय घेतलंय. कारण पुण्यावर काय घेता येतं? बंगला घेता येतो, पैसे घेता येतात, आणि त्याच पुण्यावर देवही घेता येतो. तुम्हाला काय घ्यायचंय तुम्ही ठरवायचंय. म्हणून जगातल्या लोकांनी आपल्याला वावा म्हणावं यापेक्षा साधू संतांनी वावा म्हटलं तर चांगलं आहे. म्हणून आपल्याकडे असलेल्या या पुण्याचा उपयोग संसारासाठी करू नका. हे तुमच्या हातात आहे, आणि ते फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून आहे, इच्छा. तुमची इच्छा काय आहे, तुम्ही काय इच्छा ठेवता त्याच्यावर सगळा खेळ आहे, नाही का? लोक जेव्हा मला भेटतात तेव्हा न बोलताही लक्षात येतं की यांची इच्छा संसाराची दिसते, यांना संसारात सुख ऐश्वर्याची इच्छा वाटते. न बोलताही लक्षात यायला लागतं.
तर असं करू नका, यासाठी परमार्थ करू नका. आणि जर तसं तुम्हाला करायचं असेल तर या वेदांत मार्गामध्ये राहू नका. मग तुम्ही व्यवहारामध्ये अनेक प्रकारचे परमार्थ आहे ते करा, पण हे नक्की की हा जन्म गेल्यानंतर म्हणजे तुम्हाला पुढे अनंत जन्म अनंत योनीमधून अत्यंत क्लेश भोगावे लागतील, ते टाळायचं असेल. अनंत जन्मांचा विचार करणारा मार्ग म्हणजे वेदांत मार्ग, एकच जन्माचा विचार करणारा मार्ग म्हणजे व्यवहार. धर्मशास्त्र थोड्याशा पुढच्या जन्मांचा विचार करतं, म्हणजे स्वर्गाला जाण्यापर्यंतचा विचार केला तर धर्मशास्त्र स्वर्गाला जाण्यापर्यंत, फक्त जाण्यापर्यंत. कारण त्याच्या पुढचा विचार करायला लागला की लगेच उत्तर मीमांसा तयार होते. कारण स्वर्गाला जाऊन पुन्हा खाली येतो, क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंती या नियमाप्रमाणे तो पुन्हा खाली येतो, हा विचार वेदांताचा आहे. स्वर्गाला जायचंय हा विचार धर्मशास्त्राचा आहे. म्हणून एकदम साधारण मनुष्य फक्त या जन्माचा विचार करतो, फक्त या जन्माचा विचार करणारा शहाणा नाही, त्यापेक्षा शहाणा आहे धर्मशास्त्रातला जो स्वर्गाला जाण्यापर्यंतचा विचार करतो. आणि त्याच्या पुढे विचार जर करू लागला तर वेदांत मार्ग सुरू होतो. आपण वेदांतामध्ये राहावं आणि आपली इच्छा मोक्ष इच्छा जी ती प्रबळ करावी, जेणेकरून आपल्याला या ग्रंथातील विषय कळू शकेल. तुम्ही येताना तुमच्या आतमध्ये मोक्षेच्छा असावी, जेणेकरून हा विषय अधिक उघड आणि स्पष्ट सुलभ होईल आणि आपल्याला या ग्रंथाचं खरं जे काही फल आहे ते प्राप्त होईल. यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा. त्यासाठी आपल्याला भगवत कृपेने शारीरिक मानसिक बळ लाभो, धैर्य लाभो, जेणेकरून या विषयामध्ये आपण अत्यंत गुह्यतम अशा भागापर्यंत जाऊ शकू. 6व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत. 6वा श्लोक. चिच्छायावेशतो बुद्धो भानम दिस्तु द्विधा स्थिता एकाहम कृतिर अन्य स्यात अंतःकरण रूपिणी. चिच्छाया या दोन शब्दामध्ये चिद आणि छाया असा शब्द आहे, असे शब्द आहेत. हे दोन शब्द आपण विचार करतो आहोत. चिद म्हणजे मागील 5व्या श्लोकामध्ये जो अभ्यास आपण केला त्याला चिती असं म्हणतात. चिती म्हणजे भगवंत, चिती म्हणजे त्रिलोकाला अधिष्ठान असलेलं तत्व जे तुमच्या आतमध्ये आहे, माझ्या आतमध्ये आहे, चराचरामध्ये आहे. विशेष रूपाने आणि सामान्य रूपाने ते सर्वत्र आहे. काही ठिकाणी ते विशेष रूपाने दिसतं आणि काही ठिकाणी ते सामान्य रूपाने आहे. काही ठिकाणी त्या विशेष रूपाने कार्य होतं, काही ठिकाणी सामान्य रूपाने ते कार्य करत असतं. आपल्या शरीरामध्ये असलेला भगवंत हृदयामध्ये जो विशेष रूपाने आहे तो या शरीराला चालवणं, या शरीराच्या अनेक क्रिया, या सर्व क्रियांना अधिष्ठान देणं असं तो कार्य करतो. सामान्य रूपाने असलेला काहीही करत नाही. सामान्य रूपाने असलेला ही जी चिती आहे, सामान्य रूपाने राहणारा हा जो देव आहे हा काहीही करत नाही. विशेष रूपाने मात्र तो काहीतरी करतोय असं वाटतं. तो सुद्धा एक भ्रमच आहे. असो, चिती या शब्दाचा अधिक विचार नको, कारण आपण आधीच तो भरपूर केलेला आहे. छाया म्हणजे प्रतिबिंब. प्रतिबिंब पडण्यासाठी कशाची गरज असते? विशिष्ट पदार्थ. ज्याच्यामध्ये प्रतिबिंब पडायचंय तो पदार्थ विशिष्ट असावा लागतो आणि ज्याचं प्रतिबिंब पडायचंय तो सुद्धा एक विशिष्ट पदार्थ असावा लागतो. कुठल्याही पदार्थाचं प्रतिबिंब कुठेही पडत नाही. म्हणजे भिंतीमध्ये कधी कुठल्याही पदार्थाचं प्रतिबिंब पडणार नाही, कारण तो पदार्थ सुद्धा प्रतिबिंबित करून घेण्याची क्षमता ठेवणारा असायला पाहिजे, नाही का? प्रतिबिंबित झाल्यानंतर काय काय होतं याचाही आपण विचार केलेला आहे. मागील चिंतनामध्ये आपण याचा विचार करत होतो. तर प्रतिबिंब या शब्दाविषयी आपण बऱ्याच रीतीने अभ्यास केलेला असल्यामुळे त्याच्यात आता अभ्यास करण्यासारखा आपला विषय तसा राहिलेला नाही. चित छाया म्हणजे चितचं प्रतिबिंब. चितचं प्रतिबिंब कुठे पडतं, कुठे पडायला पाहिजे, कुठेही पडणार नाही. प्रतिबिंबित जेव्हा पदार्थ होतो तेव्हा तो विशेष होत असतो. जेव्हा तो प्रतिबिंबित होत नाही तेव्हा तो सामान्य असतो. सामान्य पदार्थ केव्हा, सामान्य केव्हा आणि विशेष केव्हा? विशेष होतो जेव्हा प्रतिबिंबित होईल तेव्हा. छाप पडणे म्हणजे प्रतिबिंबित होणे. एखाद्याची आपल्याला छापच पडली नाही म्हणजे तो विशेष दिसत नाही आपल्याला. एखाद्याची छाप पडते म्हणजे काय होतं, तो विशेष रूपाने जाणवतो. एखादा पदार्थ, एखादा मनुष्य विशेष रूपाने जाणवला म्हणजे काय झालं, छाप पडते त्याची, म्हणजे तो प्रतिबिंबित होतो.
कुठे प्रतिबिंबित होतो? काहींच्या मनात होतो, काहींच्या बुद्धीत होतो, काहींच्या फक्त डोळ्यातच होतो, नाही का? प्रत्येक पदार्थ वेगळ्या ठिकाणी प्रतिबिंबित होत असतो. बाह्य पदार्थ जे प्रतिबिंबित होतात, उदाहरणार्थ मी जो आहे, मी जर प्रतिबिंबित होत असेल तुमच्यामध्ये, तर काहींच्या फक्त कानापर्यंतच प्रतिबिंबित होतो, काहींच्या डोळ्यातच प्रतिबिंबित होतो तेवढाच, काहींच्या मनात, काहींच्या बुद्धीत, काहींच्या अंतःकरणात, काहींच्या चित्तात, कोणाच्या कुठे प्रतिबिंबित होईल सांगताच येत नाही. काहींच्या आतमध्ये, अजून आतमध्ये जीवात, अशा प्रकारे तो प्रतिबिंबित होऊ शकतो. कुठलाही पदार्थ, जगातला कुठलाही पदार्थ जेव्हा प्रतिबिंबित होतो तो कुठेतरी होत असतो, सगळ्याच ठिकाणी होतो. आणि प्रत्येक ठिकाणी होत असताना, प्रतिबिंबित होत असताना, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रतिबिंबित करून घेण्याची ताकद आहे अशा सगळ्या ठिकाणी तो प्रतिबिंबित होतो. परंतु ज्या ज्या ठिकाणी तो प्रतिबिंबित होतो त्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी तो समान रूपाने प्रतिबिंबित होणार नाही. जसं आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंब, पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, काचेत पडलेलं प्रतिबिंब, स्वच्छ अशा एखाद्या पदार्थात जसं भांड्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब, हे सगळे प्रतिबिंब समान नाही आहेत, वेगवेगळे आहेत. प्रतिबिंबित झालेत, पण भांड्यात जे प्रतिबिंब दिसतं ते आणि आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसतं ते, यात फरक आहे. तसंच जेव्हा उदाहरणार्थ मी प्रतिबिंबित होतोय, तेव्हा ज्यांच्या कानामध्ये प्रतिबिंबित होतो त्यांच्या प्रतिबिंबाप्रमाणे ज्यांच्या डोळ्यात प्रतिबिंबित होतो, दोघे काही समान नाही. प्रतिबिंबित होत आहेत पण समान नाही. एखाद्याच्या बुद्धीत प्रतिबिंबित होतो तर एखाद्याच्या मनात प्रतिबिंबित होतो, मग समान नाहीये दोन्ही ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी काय भिन्नता आहे. काहींच्या अंतःकरणात प्रतिबिंबित होतो, तर अंतःकरणात प्रतिबिंबित होणारा सुद्धा वेगळा आहे. हे झालं बाह्य पदार्थांचा विचार, ठीक आहे. जसा हा बाह्य पदार्थाचा नियम आहे तो अंतर असलेल्या चितीमध्ये सुद्धा लावा लागतो. तर चिती जेव्हा प्रतिबिंबित होणार आहे ती सुद्धा अशी वेगळ्या ठिकाणी प्रतिबिंबित होणार आहे. पण जेव्हा केव्हा प्रतिबिंबित होते तेव्हा महत्वाचा विषय काय आहे, तो छाप पडत असतो. प्रतिबिंबित होणे म्हणजेच छाप पडणे, विशेष होणे म्हणजेच प्रतिबिंबित. आपण आरशासमोर जिथपर्यंत उभं राहत नाही तिथपर्यंत आपल्याला असं काही अंगात स्फुरण येत नाही. तरुण मुलाला, तरुण मुलीला जास्त. तरुण मुलाला किंवा तरुण मुलीला स्फुरण कधी येतं अंगामध्ये? बळक येते. कधी येतं? सकाळी उठल्या उठल्या येतं का? नाही. केस विंचरायला घेतले आणि आरशा पुढे उभं राहिलं की लगेच शरीर एकदम कसं होतं, शॉक दिल्यासारखं लगेच एकदम प्रतिबिंबित होतं. नाही लगेच त्याला काहीतरी वेगळं झाल्यासारखं वाटतं. काहींना म्हाताऱ्यांना पण होतं. आरशासमोर उभं राहिलं की त्याला लगेच असं तरुणच झाल्यासारखं वाटतं. ही काय पडते? छाप पडते. विशेष होय, वेगळ्या रूपाने आपण प्रतिबिंबित होत असतो. आणि हे जे प्रतिबिंबित होणं आहे त्यामुळे विशेष होत असतो. हे जसं आहे त्याप्रमाणे चितीचा सुद्धा विषय आहे. चिती छाया, चिती छाया वेशतो बुद्धो. कुठे कुठे पडणार आहे? कुठे पडतंय प्रतिबिंब? आता या ठिकाणी फक्त एकच अभ्यास दिलेला आहे. कुठे पडतंय? बुद्धीत. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वेगळ्या ठिकाणी प्रतिबिंबित होऊ शकतं, पण आता सध्या आपण कशाचा विचार करतो आहोत? बुद्धी, बुद्धीचा विचार करणार. चिती छाया वेशतो, आवेश येतोय, ते आवेश होणे, प्रवेश होणे. चिती छायाचा प्रवेश बुद्धीत होतो, असा पहिला भाग आहे. सरळ सरळ पहिला भाग काय? चिती छाया म्हणजे भगवंताचा प्रवेश बुद्धीत होतो. भगवंत बुद्धीत प्रवेश करतो. कोण प्रवेश करताय? चिती म्हणजे भगवंत. चिद, ही चिद जी आहे ही बुद्धीत प्रवेश करते. आता बुद्धीत प्रवेश करते म्हणजे जेवढ्या कुठल्या प्राण्यांना, जेवढ्या कुठल्या जीवांना बुद्धी आहे त्या सगळ्यांमध्ये काय होणार आहे? होणार आहे का नाही होणार? जेवढ्या केवढ्यांना बुद्धी आहे तेवढ्या. तुम्हाला बुद्धी आहे काय? म्हणून ज्याची बुद्धी जास्त छाप पाडते त्याच्यामध्ये जास्त भगवंत आलाय, आणि ज्याची बुद्धी कमी आहे त्याच्यामध्ये कमी भगवंत आलाय असा गैरसमज कोणी करू नये. कारण विशेष दिसणं न दिसणं हे कशावर अवलंबून आहे? ज्याच्यात प्रतिबिंबित होणार त्याच्यावर अवलंबून आहे. चेहरा किती स्पष्ट दिसणार, हे किती चांगला धुतला यावर अवलंबून आहे का? तुम्ही किती स्वच्छ चेहरा धुतलाय याप्रमाणे आरशामध्ये चेहरा दिसतो काय? नीट धुतला नाही म्हणून खराब दिसायला लागला, आणि चांगला साबण लावून धुतला म्हणजे स्वच्छ दिसू लागला, असं होईल काय? ते कशावर अवलंबून आहे? आरशाच्या स्वच्छतेवर आहे. आरसा किती स्वच्छ आहे, नाही का? आरसा किती स्वच्छ आणि चांगला आहे त्याप्रमाणे दिसणार आहे.
त्याप्रमाणे प्रत्येकाच्या बुद्धीत हा प्रतिबिंबित जरी होत असला, प्रत्येक बुद्धीमध्ये चिती जरी प्रतिबिंबित होत असली तरी सुद्धा बुद्धीवर अवलंबून आहे किती छाप पडायची. म्हणजे ढ मधला ढ मनुष्य सुद्धा त्याच्या सुद्धा बुद्धीमध्ये प्रतिबिंबित आहे चैतन्य. चैतन्य कुठे कुठे प्रतिबिंबित आहे? ज्यांना बुद्धी आहे असे सगळे. मग प्राण्यांना बुद्धी आहे का? प्राण्यांना बुद्धी आहे का नाही? मुंगीला बुद्धी आहे का? आहे की नाही? आहे. म्हणजे मुंगी मध्ये सुद्धा प्रतिबिंबित आहे. ज्याला बुद्धी आहे त्याच्यामध्ये देव प्रतिबिंबित आहे. झाडाला बुद्धी आहे का? झाड माहिती का नाही? ते पण नाही माहिती. झाड, प्रत्येक झाडाला बुद्धी आहे का नाही? मुंगीला बुद्धी आहे का नाही हाच प्रश्न जर असेल तर फारच कठीण आहे. मग मुंगीला बुद्धी आहे, झाडाला सुद्धा बुद्धी आहे. झाडाला सुद्धा काय बुद्धी आहे? कारण ज्याला बुद्धी असते त्यालाच बाकीच्या पुढच्या संवेदना असतात. उदाहरणार्थ लाजाळूचं जर झाड असेल, त्याला स्पर्श केला तर काय होतं? त्याचे पानं असे आकसून जातात. का? कारण त्याला स्पर्श कळतो. या झाडाला स्पर्श केला कुठल्याही दुसऱ्या तर त्याला स्पर्श कळत नाही असं समजू नका. त्यालाही स्पर्श कळतो पण तो प्रतिक्रिया नाही करत. त्याला प्रतिक्रिया देता येत नाही. देता येत नाही म्हणजे देतो, आपल्याला कळत नाही ती त्याची. लाजाळूच्या झाडाची प्रतिक्रिया कळते आपल्याला, कळले इतपत तो देतो. प्रत्येक झाडाच्या आतमध्ये बुद्धी आहे. मुळात पूर्वी झाडाला लोक सजीव म्हणतच नव्हते. झाडामध्ये काही जीव नसतो असं लोकांना वाटत होतं, काही लोकांना. मग त्याने विज्ञानाने संशोधन केलं आणि झाडात सुद्धा जीव आहे, म्हणजे झाड सुद्धा सजीवच आहे असं म्हणायला लागली. सगळ्यांनाच माहित नव्हतं असं नाही, पण झाड सुद्धा काय आहे? बुद्धी असलेला जीव आहे. मुंगी असो, कीटक असो, माणूस असो, जनावर असो, सगळ्यांमध्ये बुद्धी आहे. देवादिक, गंधर्व, यक्ष असो, या सर्वांमध्ये काय बुद्धी आहे. या सगळ्यांमध्ये बुद्धी आहे म्हणजे सगळ्यांमध्ये कोण आहे? प्रतिबिंबित चैतन्य. चैतन्य प्रतिबिंबित झालंय म्हणजे चितीचा प्रवेश. बुद्धी असली की तिथे चिती प्रवेश करणार. बुद्धी असली की त्यामध्ये चैतन्य प्रवेश करणार. रोबोट मध्ये बुद्धी नसते म्हणून त्याच्यात चैतन्य प्रतिबिंबित होत नाही. माणसाला जर बुद्धी बनवता आली, कारण लोक प्रयत्न करतात ना, एखाद्याने जर बुद्धी बनवू शकला, एखाद्याला बुद्धी बनवता आली तर त्या बुद्धीमध्ये चैतन्य आपोआप प्रतिबिंबित होणार आहे. पण बुद्धी कशी बनवायची हे फार अवघड आहे. अवघड म्हणजे बनवता येणार नाही असं नाही. ज्या अर्थी ब्रह्मदेवाला बनवता आली त्या अर्थी माणसाला पण बनवता येईल. विश्वामित्राने बनवली या अर्थी माणसाला पण, कारण विश्वामित्र पण ऋषीच आहेत, ब्रह्मदेव देव आहेत. म्हणजे विश्वामित्राच्या उदाहरणावरून दुसरा जीव बनवता येणं शक्य आहे. प्रतिसृष्टी जाऊ द्या, पण दुसरा जीव, दुसरी बुद्धी बनवता येणं शक्य आहे. असो, आपल्याला काही त्या विषयाकडे जायचं नाहीये. परंतु जिथे जिथे बुद्धी असेल तिथे तिथे कोण प्रतिबिंबित होईल? चैतन्य प्रतिबिंबित होणार. फक्त मनुष्याला बुद्धी आहे का? मला सांगा, मनुष्याची बुद्धी जास्त श्रेष्ठ आहे का कुत्र्याची? जास्त श्रेष्ठ बुद्धी कोणाची? कोणाची बुद्धी श्रेष्ठ आहे? हा काय एवढा अवघड प्रश्न आहे? मनुष्याची श्रेष्ठ बुद्धी आहे, कुत्र्याची बुद्धी श्रेष्ठ नाहीच आहे. तरी काय काय माणसं म्हणतात आमचा कुत्रा फार हुशार आहे. मग त्यांना म्हणावं लागतं तसं. खरे त्यांची बुद्धी काय माणसापेक्षा श्रेष्ठ नाही. कुत्र्याची बुद्धी श्रेष्ठ असेल थोड्याशा गोष्टीमध्ये शक्य आहे, थोडीशी श्रेष्ठ असते. पण माणसा इतकी बुद्धी इतर प्राण्यांची नाहीये. सगळ्यात बुद्धिवान प्राणी मनुष्य आहे. सगळ्यात जास्त बुद्धी श्रेष्ठ म्हणजे ज्याच्यामध्ये चिती प्रवेश करणार आहे त्या बुद्धीमध्ये सर्वश्रेष्ठ बुद्धी कोणाची आहे? माणूस. माणूस म्हणजे स्त्री सुद्धा. स्त्री, माणूस या शब्दामध्ये दोन्ही येतात, पुरुष आणि स्त्री. तर माणूस जो आहे या माणसाची बुद्धी सर्वात श्रेष्ठ आहे इतर सगळ्या प्राण्यांपेक्षा. आणि यांच्यापेक्षा श्रेष्ठ बुद्धी, माणसांपेक्षा श्रेष्ठ बुद्धी कोणाची आहे? देवादिकांची. देवादिक हे माणसापेक्षा श्रेष्ठ बुद्धीचे आहेत. म्हणून माणसाला जे शक्य आहे त्यापेक्षा कित्येक पटीने शक्य गोष्टी देवादिकांना आहे. देवादिक कुठेही भ्रमण करू शकतात, माणूस कुठेही भ्रमण करू शकत नाही. माणसाला कुठेही भ्रमण केलं तर खलास होण्याची शक्यता जास्त आहे. देवादिक कुठेही अंतर्धान पावतात, अर्थात ते अधिकारानुसार आहे. परंतु देवामध्ये आणि माणसामध्ये फार फरक आहे. देवादिक जे आहेत हे
देवता, वेगवेगळ्या देवता जे आहेत, हे सगळं जे आहेत हे आपल्याला कळण्यामध्ये येतच नाही, आपल्याला कळत नाही, म्हणून ते नाहीत असं नाही. काही लोक त्यांना शेवटपर्यंत, म्हातारे होईपर्यंत हे लक्षात येत नाही, म्हणून ते म्हणतात अरे पृथ्वीवरच सगळं आहे, स्वर्ग नरक आणि मृत्यूलोक सगळं पृथ्वीवरच आहे असं त्यांना वाटायला लागलं. काही लोकांना परमार्थामध्ये आयुष्यभर परमार्थ केला पण त्यांना तेवढं कळेना, म्हणून त्यांनी असं समजायला लागलं की सगळेच पृथ्वीवरच आहे. मला एक जण म्हटले की महाराज मला असं वाटतंय की हे स्वर्ग नरक वगैरे असं कुठं दुसरीकडे नाहीच आहे, सगळं कुठं आहे, पृथ्वीवरच आहेत. विज्ञानाला सुद्धा कळलं की अनेक गॅलेक्सी म्हणजे अनेक आकाशगंगा आहेत आणि अनेक आकाशगंगामध्ये असंख्य पृथ्वीसारखे दुसरे ग्रह असण्याची शक्यता आहे. नवे काही सापडले पण आता नाही का, तिथली जीवसृष्टी लक्षात येऊ शकत नाही, तिथपर्यंत माणूस जाऊ शकत नाही, हा भाग तर आहेच. असो, परंतु सर्वोत्कृष्ट बुद्धी देवादिकांची आहे, त्या खालोखाल मनुष्य आहे आणि त्या खालोखाल प्राणी आहेत. परंतु त्यातही मनुष्याची बुद्धी ह्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ धरावी लागते, कारण की मनुष्याची बुद्धी जी आहे ही बुद्धी उपयोगाला आणता येते आणि देवादिकांना जरी कळत असलं जास्त तरी त्यांना उपयोग नाही, कारण त्यांना शांत बसून लावावं लागतं. म्हणजे पुन्हा मनुष्य देह धारण करण्याची इच्छा ठेवावी लागते. देवादिकांची अडचण काय, देवादिकांकडे बुद्धी आहे, त्यांना हे कळतं की इथे येऊन आपलं गडबड झाली म्हणून आता, आणि पुन्हा मृत्यू लोकात येऊन पुन्हा मनुष्य देह धारण करून भगवत प्राप्ती करून घेणं, भगवत भक्त होणं, यासाठी त्याला पुन्हा मृत्यू लोकाला यावंच लागतं. म्हणजे जरी बुद्धी श्रेष्ठ असली तरी त्याचा विनियोग करता येणं, विशिष्ट योग्य कारणासाठी त्याचा विनियोग करता येणं हे मात्र प्रत्येकाला शक्य नाही, त्यामध्ये मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे. आता ही जी बुद्धी आहे ती प्रत्येकाची स्वतंत्र आहे. प्रत्येकाची बुद्धी काय, स्वतंत्र आहे, म्हणजे स्वच्या तंत्रात राहणारी आहे. स्वच्या तंत्रात म्हणजे तुमच्यावर अवलंबून आहे. साधारण अर्थ सांगतो त्याचा. साधारण अर्थ काय, तुम्ही म्हणाल तसं होणार आहे, तुम्ही ठरवायचं काय करायचं. तुम्ही म्हटले बस झाला, अर्धा तास झाला, चला निघतो, आता निघू शकता, तुम्हाला कोणी अडवणार नाही. लोक नावं ठेवतील, चांगले म्हणणार नाहीत, हे सुद्धा तुमची बुद्धी सांगते तुम्हाला. चिंतनाला जायचं का नाही हे तुमची बुद्धी ठरवणार आहे, बुद्धीमध्येच तो निर्णय होणार आहे. निश्चय कुठे होणार आहे तो, चिंतनाला जायचं का नाही, परमार्थ करायचा का नाही, मोक्ष इच्छा ठेवायची का नाही, संसार करत राहायचं का, नातेवाईकांकडे जायचं का जायचं नाही, नको त्या गोष्टीमध्ये अडकायचं का अडकायचं नाही, हे कोण ठरवणार आहे सगळं, हे सगळं निश्चय बुद्धीच करणार आहे. कधी करणार आहे, सरणावर गेल्यावर. सरणावर गेल्यावर काही होत नाही. लोक पाणी पाजतात पण पाणी पिता येत नाही, ते नुसतं थोतांड आहे. का पिलाय कुठलं मड पाणी, असले थोतांड करतायत. मरायच्या आधी त्याला विचारलं नाही आणि मेल्यावर पाणी पाजायला त्या पोराला घेऊन येतात, त्याला लाथा घातलेल्या असतात त्या बापाला, त्या पोराला, आणि त्याच्याशिवाय जाळता येत नाही म्हणतात. किती थोतांड आहे की नाही. असो, मेल्यानंतर काही होत नाही हे लक्षात घ्या. सरणावर गेल्यावर काही होणार नाही. जिथपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे, जिथपर्यंत या शरीरामध्ये जीव आहे, तिथपर्यंतच हे करता येईल. म्हणून बुद्धीला हे शिकवा. आणि हे साधू संत सांगतात, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाळ, नाही का. आपल्याला हे शिकवलं का जात आहे, साधू संत काय सांगतायत, वेळ नाही आपल्याकडे, पुढचा क्षण म्हणजे मृत्यू. श्वास घेतलेला बाहेर पडेलच का याची शंका आहे. तरी आपण कुठल्या भालत्या गोष्टीमध्ये बुद्धी अडकून ठेवतो. किती अडकून ठेवतो, नको इतकी. 100% चितीमध्ये बुद्धी गुंतवणं फार कठीण आहे, नाही का. आता हे का होत आहे, स्वतंत्रता आहे ना. तुम्हाला विचारायला कोण आहे, तुम्हाला म्हणजे मला सुद्धा, आपल्याला कोण विचारतंय. आपल्या बुद्धीने काय ठरवलं, काय विचार केला, याला विचारतंय कोण, कोण विचारतंय. तुमच्या बुद्धीने काय विचार केला, तुम्हाला तुमचा बायको विचारते, तुम्हाला तुमचा नवरा विचारतो, की कोणी ठरवलंय आतमध्ये काय चाललंय, असं विचारतो कोणी, काहीच विचारतात. तुमच्या आतमध्ये काय, तुम्ही बुद्धी काय विचार करते हे तुम्हाला पाहायला कोण आहे जगात, कोणीच नाही, कोणीच पाहत नाही. नवरा नाही, बायको नाही, आई नाही, बाप नाही, शेजारचे नाही, पाजारचे नाही, कोणीही आपल्या बुद्धीकडे पाहू शकत नाही. बुद्धी जेव्हा कार्यरूपाने परिणाम पावते तेव्हा लोक पाहतात तिच्याकडे. बुद्धीचं कार्य झाल्यानंतर पाहतात. बुद्धिवान आहे असं केव्हा म्हणतात, कार्यरूपाने पाहिल्यानंतर पाहतात हा बुद्धिवान आहे. जसं प्रगती पुस्तकावर 97% आले मार्क्स, मग म्हणतात हा काय. जेव्हा आधी अभ्यास बुद्धीने करत होते तेव्हा म्हणतात का, तेव्हा म्हणत नाही. काहीतरी कार्यरूपाने दिसलं पाहिजे. किंवा मार्क्स जरी समजा का त्याला 50% मिळाले पण त्याने प्रश्नाची उत्तरं सगळे चोख दिले, तर मास्तर काय म्हणतात,
हा बुद्धिवान आहे पण ते लिहिता आलं नाही त्याला, म्हणजे लिहिण्यामध्ये त्याची अडचण आहे बुद्धिवानच, नाही का. म्हणजे वेगळ्या रीतीतून वेगळ्या प्रक्रियेतून त्याची बुद्धी लक्षात घेतली जाते. म्हणजे कार्यरूपाने बुद्धी बाहेर पडल्यानंतरच बुद्धीचं मापन होतं. परंतु याचा अर्थ तो बुद्धिवान आहे का नाही हे कार्यरूपानेच कळून घेण्यात काही आपल्याला रस नाही. आपल्याला रस आहे त्या बुद्धीकडे, म्हणजे बुद्धीच्या आतल्या स्थितीवर, बाह्य रूपावर नाही. म्हणून एखादा साधक फार हुशार आहे असं जरी दिसत असलं तरी त्याला किंमत नाहीये. त्याच्या आंतरिक आतली स्थिती बुद्धीची काय हे महत्वाची आहे. तो दिसतो बाहेर कसा, कार्य होईल करेल असं नाही. एखादा फार बुद्धिवान आहे पण कामच करत नाही काही, तो विचारच करत नाही काही, मग त्याचा उपयोग नाही. त्याचं मापन नाही, उपयोग नाही म्हणण्यापेक्षा त्याचं मापन कसं करणार असो. बुद्धी ही काय स्वतंत्र आहे. म्हणजे स्वतंत्र म्हणजे तुमची तुम्हाला वापरायची. तुमच्या बुद्धीचा मला उपयोग, बुद्धीचा उपयोग नाहीये. बुद्धीने कार्य केल्यानंतर उपयोग होईल. म्हणजे एखाद्याने बुद्धीने लाईट शोधली आणि मग आपल्याला त्या लाईटचा उपयोग झाला, नाही का. म्हणजे जेव्हा ती कार्यरूपाने आली तेव्हा तिचा उपयोग झालेला आहे. तसा त्या बुद्धीला स्वतंत्रता आहे. स्वतंत्रता कशाची आहे? त्या बुद्धीने काय ठरवायचं, काय करायचं हे सगळं कोण ठरवणार? आपण. म्हणून ती बुद्धी काय स्वतंत्र, स्वच्या तंत्रात ही बुद्धी आहे. आपल्यावर आहे आपण काय करायचं. बुद्धी सर्वश्रेष्ठ बुद्धी कोणाची? मनुष्याची. मनुष्य हा सर्वश्रेष्ठ बुद्धिवान आहे. आपण मनुष्य आहोत, राहणार नाही. किती दिवसाने मनुष्य राहणार नाही आपण? काय ठरवलंय तुम्ही आता 50 वर्ष हलायचं नाही अजिबात, पान हल्लं नाही पाहिजे 50 वर्ष, असं काय ठरवलंय का? हातात नाही आपल्या ते. काही लोक म्हणतात आपल्याला काय 20-30 वर्ष तर काहीच होत नाही, दणकट आपण, काय होत नाही 20-30 वर्ष. अरे 20-30 कुठला, पुढचा क्षण मृत्यू आहे. त्यामुळे आपण मनुष्य आहोत. आपली मनुष्याची बुद्धी सर्वश्रेष्ठ आहे, पण ती राहणार नाहीये. उद्या संपणार आहे ती, का नाही संपणार? एवढी तरी बुद्धी असावी, एवढी तरी बुद्धी असली पाहिजे, तर आपण श्रेष्ठ आहोत. आज मनुष्य आहोत, उद्या राहणार नाही. लोक म्हणतील मेल्यावर कोणी पाहिलंय? ही अतिमूर्ख माणसं आहेत. मेल्यावर कोणी पाहिलंय असे म्हणणारे काय आहेत? अतिमूर्ख. त्यांच्या नादी लागू नका. कारण रोज जर गाढवासोबत फिरायला लागलो तर गाढवासारखंच वाटेल का नाही? ज्याच्यासोबत रोज राहू त्याच्यासारखंच वाटायला लागतं. मूर्ख माणसाच्या संगतीत मूर्ख असतात, त्यांच्यासारखे विचार येणार. शहाण्या माणसात राहिलो तर शहाण्यासारखे विचार होणार, नाही का. आपण कोणाच्या संगतीत राहतो हे फार महत्वाचं आहे. तर बुद्धी जी आहे ही आपल्या सर्वांकडे आहे. या बुद्धीचा उपयोग आपल्याला करायचा आहे, ठीक आहे. नव्हे आपण करतोच. प्रत्येक जण बुद्धीचा उपयोग करतो. कोणाप्रमाणे करतो आपण बुद्धीचा उपयोग? आपल्याला वाटेल त्याप्रमाणे करतो. का असं होतंय? मी सांगितलं सगळ्यांच्या बुद्धीने ते ऐकलं केलं असं होतं. म्हणजे तुम्ही माझ्याप्रमाणे बुद्धीचा उपयोग करताय का तुमच्याप्रमाणे करताय? खरं सांगा ना. मी सांगतोय ठीक आहे, हे माझ्या बुद्धीप्रमाणे, पण तुम्ही तुमच्या बुद्धीप्रमाणेच ऐकताय, तुम्ही तुमच्या बुद्धीप्रमाणेच करताय, तुम्ही तुमच्या बुद्धीप्रमाणेच जगताय. म्हणजे तुमची बुद्धी स्वतंत्र आहे का परतंत्र आहे? परतंत्र आहे का स्वतंत्र आहे? काही लोक म्हणतात की महाराजांनी हिप्नोटिझम केलंय. हिप्नोटिझम म्हणजे मोहित करून टाकलं आम्हाला म्हणण्यापेक्षा माझ्याकडे जी लोक येतात त्यांच्या घरचे लोक त्यांना काय म्हणतात? महाराजांनी याला मोहित करून टाकलं, फसवलं याला. आता हे महाराजाशिवाय काही सुचतच नाही त्याला. महाराज म्हणतील ते करायचा प्रयत्न करतोय. महाराजांनी काय केलंय? मोहित करून टाकलं. मी कशाला मोहित करतोय कोणाला, नाही का. मी कशाला काय करणार आहे मोहित? सगळ्यांची बुद्धी जर स्वतंत्र आहे तर मी काय करतो का? काहीच करत नाही. मी सांगतोय फक्त. लहान मुलाला पण फसवतात. लहान मुलाची सुद्धा बुद्धी स्वतंत्र आहे. आई जर म्हटली त्याला हे खातं का ते खायलाच का नाही, त्याच्या मनावर आहे. त्याला वाटलं तर खातं, नाही तर नाही खात. त्याला वाटलं तर रडावं तर रडतो, त्याला वाटलं शांत बसतो. नाही तर आई म्हटली शांत हो, लगेच बाळ शांत झालं होतं. नाही. अरे लहान मुलं ते ऐकत नाही. तुम्ही तर मोठे झालेले आहात, तुम्ही माझं ऐकणार आहे. तेवढं घरी सांगा महाराजांचं काय मी काही त्यांच्यामुळे मोहित झालेलो नाही. तर असं काही होत नसतं. लहान मूल सुद्धा त्याच्याप्रमाणेच जगतंय, त्याच्या बुद्धीप्रमाणे. त्यामुळे माझ्याप्रमाणे कोण जगणार आहे? माझ्याप्रमाणे कोणी जगणार नाही. आणि कोणी माझ्याप्रमाणे जगावं असं मला वाटणं हा माझा भ्रम आहे. असं जर मला वाटायला लागलं की ही माणसं माझ्याप्रमाणे जगतील तर मी मूर्ख आहे. मग माझी बुद्धी कमी झाली आहे. बुद्धी काय झाली? लोप पावली. मग
तुम्ही पण हे लक्षात ठेवा, कुठलाही जगातला जीव, कुठलाही प्राणी हा त्याच्या बुद्धीप्रमाणे जगणार आहे. जो आपल्या बुद्धीप्रमाणे जगणारा असता तर आपण काय केलं असतं, वाघ जवळ आल्या तर त्याला म्हटलं असतं, हे शांत बस. तो बसेल का? तो त्याच्या बुद्धीप्रमाणे खायचं असेल तर खाणार, नसेल खायचं तर निघून जाणार, नाही का? समजा वाघ आला आणि तुम्ही उभे राहिले शांतपणे आणि म्हटले आता मला खाऊ नकोस, मग तो जाईल का निघून? आणि कर्मधर्म सांगायला तो निघून गेला, तर तुम्ही सगळ्यांना ओरडून सांगणार का मी सांगितलं त्याला जा म्हणून तो गेला? असं काही होणार नाही. जगातला कुठलाही प्राणी आपल्या बुद्धीप्रमाणे जगणारच नाहीये. तो प्रत्येक जण आपापल्या स्वतःच्याच बुद्धीप्रमाणे जगणार आहे, इकडे. मग तुम्ही कसं जगावं हे कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे? स्वतःच्या हातात आहे. म्हणून स्वतंत्र आहे बुद्धी. मग बुद्धी स्वतंत्र आहे तर मग तिचा उपयोग कशासाठी करावा हे पण स्वतंत्रता आपल्याकडे आहेच, नाही का? तिचा उपयोग कशासाठी करावा ही स्वतंत्रता प्रत्येकाकडे आहेच. मग कशासाठी करावा बुद्धीचा उपयोग? तर बुद्धीचा उपयोग परमार्थासाठी करावा. ही सर्वोत्कृष्ट बुद्धीचा वापर आहे. बुद्धी हा जो पदार्थ आहे तो शरीरासारखाच आहे. हे शरीर कसं आहे? क्षय पावत आहे. या शरीराचं काय होतंय? हे शरीर समान राहतं का? कायम नाही. जन्माला आलं तेव्हा जसं होतं तसं तरुणपणात राहत नाही, आणि जसं तरुणपणात आहे तसं म्हातारपणात राहत नाही. मग हे शरीर जसं प्रत्येक क्षणाला ऱ्हास पावतंय, वेगवेगळ्या अवस्थामध्ये ते परिणाम पावतंय, अवस्थांतर. या शरीराचा प्रत्येक क्षणाला जसा बदल होतोय तसाच बुद्धी सुद्धा बदलत राहते. बुद्धी सुद्धा काय? बुद्धी सुद्धा बदलत राहते. बुद्धी काही समान राहणार नाही, बुद्धी सुद्धा बदलत राहणार आहे. मग बदलणारी बुद्धी कशी असावी? आता बुद्धीचा आयुर्मर्यादा जी आहे ती फार जास्त आहे. या शरीराची आयुर्मर्यादा 100 वर्ष धरू, परंतु बुद्धीची आयुर्मर्यादा मात्र फार मोठी आहे, कल्पामध्ये आहे. कल्प. बुद्धी एवढा काळ जगते. म्हणून बुद्धी आता मनुष्य देहात आपण आहोत तो एकदम तरुण बुद्धी, तरुण अवस्थेमध्ये. आता मनुष्य देहातली बुद्धी तरुण अवस्था आहे. मग तरुण अवस्थेतला मनुष्य जर असेल तर त्याला कसं शरीर कसं असतं त्याचं? धष्टपुष्ट, आणि पाहिजे ते करता येतं. म्हाताऱ्या माणसाला काय करता येतं का? नाही. तरण्याला काय करता येतं? लहान मुलाला करता येतं का? काय करता येतं? तरण्याला मात्र करता येतं. तरुण मनुष्य हा अत्यंत शक्तिशाली बलदंड असतो, काही करू शकतो. म्हातारा मनुष्य काही करू शकत नाही, लहान मूल काही करू शकत नाही. तसंच मनुष्य जन्म जो आहे या जन्मातली जी बुद्धी आहे ती तरुण माणसासारखी आहे, तरुण मुलासारखी आहे. देवाधिकांमधली बुद्धी ही म्हाताऱ्या माणसासारखी आहे, आणि किड्या मोकळ्यातली बुद्धी ही लहान मुलासारखी आहे. बुद्धीमधला फरक काय? मग आपण आता कुठली बुद्धी घेऊन जगतोय? आपल्या बुद्धीची अवस्था कुठली आहे? तरुण आहे. जिथपर्यंत मनुष्य आहे तिथपर्यंत तरुण आहे. आता याच्यानंतर जर आपण मेलो आणि किडा मोकळा झालो तर आपली बुद्धी कशाप्रमाणे होणार आहे? लहान मुलाप्रमाणे होणार आहे. लहान मुलाला जसं काय खावं काय खावं कळत नाही, काय खावं काय प्यावं कळत नाही. समोर विष्ठा असेल तरी ते खातं लहान मूल, नाही की नाही? लहान मूल विष्ठा पण खातो, कारण त्याला त्याची बुद्धी नाही तशी. किडा मोकळा झाल्यावर काय खाईल काय नाही खाईल कळेल का? मुंगी काय खाते? फक्त साखर खाते काय? काही खाते मुंगी. मुंगी काय खाते? काही खाते. किडा मोकळा पण खाते. मुंगी काही शाकाहारी प्राणी नाहीये. म्हणून मुंग्या असल्या तरी पिऊ नका पाणी. लोक म्हणतात मुंग्याचं पाणी काय होतं? मुंगी बाजूला काढून पिऊन टाकतात. मुंग्या पडलेलं कालवण खाऊ नका, मुंगी मांसाहारी आहे. किडा मोकळा पडलं तर खाऊच नका, पण म्हणतात मग आता एवढं काय वाया घालवायचं का? आधी पडू देऊ नका मुंग्या, त्यासाठी काळजी. पण त्याचा परिणाम होणारच. मुंगीचा काहीतरी परिणाम होईल का नाही आपल्या आतमध्ये गेल्यावर, म्हणून प्रयत्न करा. आता एकदमच गरीब असेल त्याला काय करणार? त्याला मुंग्या खाऊन जागावं लागलं तरी काय हरकत नाही. आणि मुंगी खाल्ली तर काय होतं माहिती ना? मुंगी जर प्याला तर काय होतं? एक म्हण होती लहानपणी मी ऐकायची होती, मुंग्या प्यालेला ज्ञान गेलेला. म्हणजे मुंग्या प्याला की त्याचं ज्ञान, म्हणजे मुंगी हा प्राणी कसा आहे? बुद्धिहीन आहे, म्हणजे लहान मुलासारखा आहे. म्हणून मुंग्या जर एखादा पेला तर त्याची बुद्धी कमी होत असते. कारण काय? कारण ते कमी बुद्धिवान आहे ना, म्हणून. मग जर मुंग्याचं पाणी पिल्यानंतर ज्ञान जातंय तर मांस मच्छी खाल्ल्यानंतर काय ज्ञान राहील का? खाल्ल्यानंतर ते ज्ञान म्हणजे बुद्धी राहील का? ही बुद्धी व्यवहारातली राहील. व्यवहारातली बुद्धी लोप नाही पावणार, पण पारमार्थिक बुद्धी लोप पावते. म्हणून शाकाहारी पाहिजे. मुंग्याचं पाणी पण चालत नाही म्हणायचं आम्हाला. तुम्ही तर मुंग्यापेक्षा नीच कॅटेगरीचे आहात, मग तुमचं पाणी कसं चालेल? हे की नाही? मुंग्याच्या पाण्याचा संसर्ग झालेलं पाणी जिथे बुद्धीचा नाश करतं, तिथे त्याच्यापेक्षा नीच असलेल्या प्राण्यांचं
संबंध संसर्ग झालेलं पाणी आपल्याला कसं चालेल, आहे की नाही? हे कळलं इतकं तुमची बुद्धी चालते का नाही मला माहिती, कारण मी सांगत असतो लोक ऐकत नाही मला माहिती आहे, पण असो, सांगणं माझं काम आहे. करणं न करणं हा तुमचा विषय, कारण मला आधी माहिती आहे तुमची बुद्धी कशी आहे, स्वतंत्र आहे. महाराज तुम्ही फक्त सांगायचं काम करा अशी बुद्धी आतमध्ये म्हणत असत नाही ना, म्हणते ना कधी कधी, तुम्ही फक्त सांगा आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्हाला काय करायचं. तुमची बुद्धीने काही करू द्या, एवढं करा, मरण येण्याच्या आत जेणे न ये मरण, जन्म मरण यमाची यातना ऐशिया साधना करा काही, एवढं तरी कळावं बुद्धीला. काय करा कळावं, जेणे न ये जन्म मरण यमाची यातना ऐशिया साधना करा काय. बुद्धी आपली कमीत कमी एवढी काम, अशी ही बुद्धी फार उपयोगाची आहे का नाही उपयोगाची. अहो जिथे भगवंत प्रतिबिंबित होतो ती बुद्धी काही साधारण असेल. भगवंताला जिथे प्रवेश करावा वाटतो, ज्या घरात भगवंत राहील ते घर चांगलं असेल का वाईट. घरामध्ये ज्या रूम मध्ये तो राहतो ते चांगलं असेल का वाईट. एखादं मोठं घर आहे, त्याच्यामध्ये भगवंत आला आणि राहिला, तो एखाद्या विशिष्ट रूम मध्ये राहिला, तर ते रूम कशी असेल, चांगली असेल. माझ्या आजोबांचे मित्र आहेत, त्यांच्याकडे मी जात असतो आठवड्यातून एकदा, नाही की नाही, तुम्हाला सर्वांनाच माहित आहे, म्हणजे ऐकून सगळ्यांनाच माहित आहे. तर त्यांच्या मोठं घर आहे, त्या घरामध्ये 5-6 रूम आहेत, मोठ्या रूम आहे, 5-6 रूम अंदाज सांगतोय, कमी अधिक असू शकतो. तर त्यांनी काय केलं, त्यांच्या मुलाबाळांनी काय केलं, कुठलं तरी ते एक वेव्ज मोजणार यंत्र आणलं. म्हणजे प्रत्येक घरामध्ये किती वेव्ज आहेत पारमार्थिक, असं त्यांनी ते एका माणसाला बोलून आणलं, त्यांच्या संबंधित परमार्थ करणाऱ्या लोकांना. तर त्यांनी सगळ्या घरातल्या त्या वेव्ज मोजल्या. तर ज्या घरामध्ये माझ्या आजोबांचे मित्र राहतात त्या घरात सगळ्यात जास्त वेव्ज मिळाले. काय झालं म्हणजे ते घर काय झालंय, ते जास्त श्रेष्ठ आहे म्हणून तिथे ते राहत आहेत, बाकीच्या ठिकाणी कमी प्रत आहे. तर आपल्या शरीरामध्ये असंख्य अवयव आहेत, पण ज्या अवयवामध्ये भगवंत प्रवेश करेल तो कसा असेल, तो श्रेष्ठ आहे. म्हणून जिथे प्रवेश करणार आहे ती बुद्धी कशी आहे, श्रेष्ठ आहे. आम्ही एका ओळखीच्या आजोबांकडे गेलो, कोकणात गेलो आम्ही, देशपांडे काका आणि आम्ही गेलो. त्यांच्या गावी गेल्यानंतर सकाळी पोहोचलो आम्ही, रात्री निघालो, सकाळी पोहोचलो. तर आम्ही तिथे गेल्या सकाळीच तिथले सगळे लोक पहाटे 4ला का 3ला सगळे उठून, सगळ्या लोकांनी, लहान पोरा सकट म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे जेवढे होते, त्या आजोबांनी सगळ्यांना स्नान वगैरे करून, सगळे व्यवस्थित कपडे वगैरे घालून, निरंजन पूजेचं सगळं साहित्य, आम्ही आले आमचे पहिले दरवाज्यात येण्याच्या आधीच तिथेच पूर्ण पाद्यपूजा, आहे की नाही, निरंजन उदबत्ती सर्व पूजा, आणि मग आम्हाला आतमध्ये घेतलं. आमच्यासाठी एक त्या मोठ्या घरातल्या, ते पण फार मोठं घर आहे की नाही, कोकणातलं घर, उतरत्या छापराचं मोठं घर, त्याच्यातला एका विशिष्ट रूम मध्ये आमची व्यवस्था केली फक्त. ते म्हटले बाकीच्या ठिकाणी तुम्हाला राहता येऊ शकत नाही, एक विशिष्ट जागा ही तुमच्यासाठीच आहे की नाही. म्हणजे प्रवेश कुठं होतो, त्यांच्या कुठल्याही घरामध्ये गेलो नाही आम्ही, राहिलो कुठे, एका विशिष्ट ठिकाणी राहिलो. तसं महाराज आपल्या घरात आले तर त्यांना कुठे बसवावं, बसा कुठं तरी असं म्हणावं का, नाही का, कुठे बसवतो. किंवा साधारणपणे आपल्या घरात कुठे पाहुणा आला तर आपण म्हणतो का बस तिथे खाली, आम्ही बसतो वर, असं म्हणत नाही. आपण काय करतो, त्याला म्हणतो खुर्ची दे त्याला बसायला, सोफा सेटवर बसू द्या, ऐकण, आणि आपण वेळ आली तर उभं राहतो. म्हणजे एखादा विशेष असतो ना तो आपल्यासाठी. पाहुणा हा काय विशेष आहे म्हणून त्याला आपण एका विशिष्ट ठिकाणी जागा देतो. म्हणजे जितका तो विशेष असेल तितक्याप्रमाणे, नाही का. जर अत्यंत उत्कृष्ट व्यक्ती येणार असेल आपल्याकडे तर त्याच्यासाठी खास व्यवस्था करतो आपण. जसं पंतप्रधान जर महाराष्ट्रात यायचं ठरलं तर रोडची व्यवस्था, त्या गावात येणार असतील त्या गावातले सगळे रोड बदलतात, लाईट सगळं सर्व नीटनेटकं. ज्या घरात ते राहणार तिथली सगळी व्यवस्था बदलते, सगळं नीटनेटकं, ठीक आहे. म्हणजे कुठल्याही विशेष असलेल्या एखाद्या, उत्कृष्ट असलेल्या एखाद्या पदार्थाला जर जागा द्यायची असेल तर त्याला आपल्याला ते ठिकाण कसं करावं लागतं, उत्कृष्ट करावं लागतं. ज्या अर्थी भगवंत बुद्धीमध्ये प्रवेश करत आहे त्या अर्थी बुद्धी कशी असावी, उत्कृष्ट असावी. बुद्धी उत्कृष्ट काय, कारण त्याच्यामध्ये चितीचा प्रवेश होतोय, भगवंताचा प्रवेश बुद्धीमध्ये होतो, म्हणूनच बुद्धी काय उत्कृष्ट आहे. आणि ती उत्कृष्ट असलेली बुद्धी कोणाकडे, सगळ्यांकडे, पण
त्यातल्या त्यात सर्वोत्कृष्ट कोणाची आहे? मनुष्याची. आणि आपण कोण आहोत? म्हणजे सगळ्यात जास्त संपर्क देवाचा कोणाशी आहे? कोणाशी आहे? मनुष्याशी आहे. सगळ्यात जास्त देवाची जवळीक कोणाशी आहे? मनुष्याशी. म्हणजे आपल्याला देवाधिकांना सुद्धा देव जेवढा जवळ नाही तेवढा जवळ कोणाला आहे? मनुष्याला आहे. किड्या मकोड्यांना देव जवळ नाही. देव प्रवेश करत नाही सर्वत्र, तो सर्वत्र सर्वयामी, सर्वांमध्ये तो प्रवेश करतो. परंतु सगळ्यात जवळचा कोणाला आहे? तो मनुष्याला आहे. आणि आपण कोण आहोत? म्हणून आपल्याला त्याचा एक काय पाहिजे? आनंद पाहिजे की आपण मनुष्य आहोत. ही आनंदाची गोष्ट आहे. कारण सर्व शक्तिमान असलेलं जे तत्व आहे, या चराचर सृष्टीला चालवणारं जे तत्व आहे, या सूर्याला जो तळपवतो, सूर्याचं तळपणं ज्याच्यावर आहे, चंद्राची शीतलता ज्याच्यावर आहे, पृथ्वीचं फिरणं ज्याच्यावर आहे, पृथ्वी ज्या असंख्य भूतांना, असंख्य चराचर प्राणी मात्रांना धारण करते, त्यांचं पालन पोषण करते, ही पृथ्वी सुद्धा ज्याच्या सत्तेवर आहे, तो भगवंत आपल्या बुद्धीमध्ये प्रवेश करतोय. म्हणून आपण काय आहोत? साधारण नाही. साधारण नाही आपण सगळी माणसं ही काही साधारण गोष्ट नाहीत. सर्व मनुष्य मात्र श्रेष्ठ आहे. म्हणून आपण श्रेष्ठ आहोत. मग श्रेष्ठ आहोत तर श्रेष्ठ सारखं राहिलं पाहिजे का? ते राजाने कसं राहावं? राजाने कसं राहिलं पाहिजे? राजासारखं राहिलं पाहिजे. गावचा पाटील आहे म्हणजे कसं राहिलं पाहिजे सांगा मला? मी पाटील आहे, दिसला त्याला मारला, आडवा आला की मारलं त्याला, म्हणजे पाटील आहे का तो? आता गुंड आहे, पाटील नाही तो. पाटील म्हणजे काय? पाटील म्हणजे गावच्या सगळ्या लोकांचं रक्षण करणारा, सगळ्यांचा सांभाळ करणारा, करुणामय हृदयाने ज्यांचा जो सांभाळ करतो तो पाटील म्हणवला जातो. किंवा त्या गावचा, आता आपलं गाव नाही, आता हे काय प्रभाग, या प्रभागाचा कॉर्पोरेटर जो म्हणला, त्याचं काम काय? लोकांना मारणं, दमदाती करणं, लुबाडणं. मग तो पाटील आहे का? तो गुंड आहे. पाटील जर म्हणशील तर काय करावं लागेल? तुझ्याकडे कुठलाही गरीब काय श्रीमंत काय सहजपणे येऊ शकला पाहिजे तर तू पाटील आहेस. लोकांना फक्त पा लिवायला बरं वाटतं शेवटी कोपऱ्यात नावाच्या पुढं. पा म्हणजे तुम्ही फक्त पाहतच राहा आम्ही काय करत होते. हे काही पाटील नाहीत, ही सगळी बिथरलेली जनता आहे. म्हणजे पाटील आहेत पण पाटीलपणाचं महत्व नाही कळत. पाटील म्हणजे काय कळत नाही. पूर्वी पाटील म्हटलं की गावातला कुठलीही समस्या असो की लोक त्याच्याकडे जात होते आणि आनंदाने सहज जात होते. आज आधार वाटायचा. पाटलांचा काय वाटायला पाहिजे? आधार वाटायचा. म्हणजे आपल्याला कॉर्पोरेटरचा काय वाटला पाहिजे? आधार वाटला पाहिजे. आपल्याला काय वाटतं? भीती वाटते, हा काय करील की काय आपलं, ही भीती निर्माण झाली. म्हणजे उलट झालंय. आपल्याला प्रश्न पडतो की आपलं काहीतरी गडबड करेल की काय. हा पूर्वीच्या पाटलांचं कसं होतं? आपल्याला काळजी नव्हती, उलट आपण लोक आधारासाठी त्यांच्याकडे, गरीब माणूस सुद्धा पाटलांकडे काय जात होता? आधारासाठी जात होता. म्हणून तो पाटील म्हणला जात होता. म्हणजे पाटील ही जी अवस्था आहे, या अवस्थेचं त्याला महत्व माहित होतं, विनियोग माहित होता. तसं आपल्याकडे ही बुद्धी आहे, ही उत्कृष्ट आहे. जसं पाटील हे पद कसं आहे? उत्कृष्ट पद आहे. पण त्या पदाचं महत्व, विनियोग, त्याची खरी सार्थकता जी आहे ती त्याच्या भोगण्यामध्ये आहे. सगळ्यांना आधार देणं, सगळ्यांना सांभाळून घेणं, गरिबांवर दया करणं, प्राणीमात्रांचा सांभाळ करणं, या सगळ्या गोष्टी जर केल्या तर खरा त्याचा उपयोग आहे, खरी त्याची सार्थकता आहे. त्याचप्रमाणे बुद्धी नावाचा उत्कृष्ट अवस्था, बुद्धी नावाचा उत्कृष्ट पदार्थ आपल्याकडे असल्यानंतर त्याचा जर विनियोग नीट करू शकलो तरच सार्थक होईल. जर आपण त्या बुद्धीचा नीट उपयोग करू शकलो नाही तर बुद्धी असून आपण नसल्यासारखे जाऊ. काही लोकांकडे पाहिल्यानंतर मला असं लगेच वाटतं हे काय खरं नाही. यांचा जन्म लगेच, त्या माणसाचं शरीर दिसत असतं माणसाचं, पण मला लगेचच तो पुढे कुत्रा आहे असं दिसायला लागतं, तो साप होणार आहे असं दिसायला लागतं. अपमत. मग माणूस येतो माझ्याजवळ, तो म्हणतो महाराज नमस्कार, मी म्हणतो वा वा छान, पण पुढच्या क्षणाला त्याचं काय रूप दिसायला लागतं? त्याच्या बुद्धी दिसते ना. बुद्धी जरी तुमच्या कंट्रोल नाही दुसऱ्याचा, तरी बुद्धीचा ऍक्सेस होऊ शकतो, म्हणजे बुद्धी लक्ष देऊ शकते. आपण म्हणतो त्याची जरा बुद्धी कमी आहे, आपण त्याची बुद्धी ताब्यात घेऊ शकत नाही. पण बुद्धी कमी आहे, जास्त आहे, चांगली आहे, वाईट आहे, कळतं ना? नाही कळत? हा जरा वाईट बुद्धीचा माणूस, हा चांगल्या बुद्धीचा, हे कळतं. तसंच ही बुद्धी पुढे त्याला कुठे नेणार आहे हे सुद्धा कळतं, की ह्याला साप या शरीराला घेऊन जाणारी आहे.
पुढे याला विंचू, कुत्रा, मांजर, डुक्कर असं घेऊन जाणारी आहे, याला देवादी करणारी आहे. म्हणून शास्त्रात लिहिलेलं आहे की मेल्यानंतर तो कुठे जातो. ज्ञानदेवाने लिहिलंय की ह्या असे कारण असेल की तो साप विंचू होतो. का लिहिलंय ते? त्याची बुद्धी पाहून लिहिलंय. त्याची बुद्धी अशी आहे म्हणून ते बुद्धी पाहून सांगतात. तसं तुमच्याकडे पाहिलं, तुम्ही माझ्याशी बोलले आणि नाही बोलले तरी सुद्धा तुमची बुद्धी पाहून काय करता येईल? अंदाज बांधता येईल. स्पष्टपणे सांगता येणार नाही परंतु अंदाज तर नक्कीच बांधता येईल, आराखडा. अहो इथे मोठमोठे डॉक्टरेट लोक, तुम्ही म्हणाला महाराज तुम्ही काही खोटं बोलू नका, खरं लिहून द्या कागदावर, असं आम्ही सापच होणार आहोत. मोठमोठे वैज्ञानिक जे मोठमोठे डॉक्टरेट म्हणवले जातात, जगातले नंबर 1, त्या माणसाला जरी सांगितलं भारतात पाऊस कधी पडणार आहे, त्याने लिहून जरी दिलं तरी पाऊस त्याच वेळेस पडणार नाही. मग त्याचं जर खोटं होतं, त्याचाही पण अंदाजच आहे, तर आम्ही सुद्धा अंदाज बांधला तर काय हरकत आहे की नाही? त्याचा सुद्धा पाऊस पडतो का? आता सांगितलं तर 20 तारखेच्या आत पाऊस पडणार मोठा, पडला का? आज किती तारीख आहे? पडलाय का पाऊस? खोटं बोलू नका. मुसळधार पाऊस, भरपूर मोठा वळवाचा पाऊस पडणार आहे असं सांगितलं. कुठे पडलाय? कुठेच नाही पडला. जिथं पडला तिकडे 10 मिनिट पडला नसेल. त्यामुळे एवढ्या मोठमोठ्या तुम्ही ज्यांना श्रेष्ठ मानताय त्यांचं जर चुकतंय गणित चुकतंय म्हणजे ते अंदाज असतात ना. तसं लगेच मग नाही तर लोक म्हणतात हे महाराज लोक काही खोटं बोलतात. खोटं नाही, ते अंदाज सांगतात. तुझ्या कर्तृत्वावरून, तुझ्या बुद्धीवरून सांगता येतं की तू कुठे जाशील, नाही का? मी मुलांना सांगत असतो, माझ्या क्लासमध्ये मुलांना मी कायम सांगतो की तू नापास होणार आहे. बरोबर सांगत असतो, तू नापास होणार आहे. काही ना सांगतो की तुला 40 मार्क्सच्या वर मिळणारच नाही. काही नाही सांगतो तुला 60च्या वर काय करायचं, डोकं आपटायचं आपण तुला. त्यामुळे मुलं मला फार घाबरतात. माणूस घाबरतो किंवा भवितव्य सांगितले घाबरतात. मी वर्गात मुलांना सांगतच असतो आणि प्रत्येक महिन्याला सांगतो, उठून सांगतो वर्गातच, इकडं असं करत नाही म्हणा, इकडं असं केलं तर एवढे येणारच नाहीत. एखाद्याचं उठून म्हणलं तुम्ही पुढच्या जन्मात साप आहे बरं, तर बाकीच तो म्हणायला आहे महाराज आपलं फारच बेकार आहे, त्यामुळे यांच्या नादी लागायला नको, आहे की नाही? तो एक निराळा विषय आहे. परंतु बुद्धी आपल्याला काय करते? आपल्याला बुद्धीच आपल्याला घेऊन जाणार आहे कुठे जायचं. आपली बुद्धीच आपल्याला घेऊन जात असते. कोणाच्या सत्तेवर? चित्तीच्या. पण ही बुद्धी घेऊन जाते आपल्याला कुठे? दारूच्या गुत्त्याकडे जर गेला माणूस तर काय कोणी नेलंय त्याला? तो गेलाय का? तो नाही गेलेला, बुद्धी घेऊन गेली त्याला. त्याच्या बुद्धीत बदल घडाला तर तो दारूच्या गुत्त्याकडे जात नाही, मग तो देवळात जाईल. आणि एखादा देवळात जातो, तो गुत्त्याकडे का जात नाही? का त्याची बुद्धी त्याला देवळाकडे घेऊन जाते. आणि देवळात गेला म्हणजे पंढरपूरला गेला तरी सुद्धा घरीच जातो, बुद्धी त्याला देवळात घेऊन जाण्यापर्यंत असते, पण राहतो घरीच, संपत्तीमध्ये, ऐश्वर्यामध्ये राहते. ते कोण राहते? बुद्धीच त्याला तिथे ठेवते. फक्त बुद्धीचा खेळ आहे. काही म्हणतात साधक हरकटे बा, काय म्हणतात कसं असेल तर असं असेल. हा कोणाचा खेळ आहे? शरीराचं नाहीये ती अडचण. ती कोणाची अडचण आहे? बुद्धीचा येतो, बुद्धीचा भेद येतो. वारकरी म्हणजे कसे असतात? जसं होईल तसं होईल, त्याचा काय चिंता करायची, असं म्हणून चिंता करणारे वारकरी असतात. असं म्हणूनही पहिलं वाक्य असं बोलतात आणि नंतर मात्र चिंतेचा ढीग रचतात. पहिल्यांदा मात्र काय जसं होईल तसं होईल असं म्हणतात आणि मध्ये काय करतात? चिंता एवढ्या सांगतात, हे असं झालं तसं झालं तसं झालं असं झालं तसं झालं, आणि सगळ्या शेवटी म्हणतात त्याचा काय चिंता करायची. आणखी चिंताच आहे, पण पांघरून फक्त घालतात, काही चिंता करायची असले काय उपयोगाचे नाही. बुद्धी, या बुद्धीचा उपयोग कशासाठी करावा हे कोणाच्या हातात आहे? देवांच्या. देव कृपा करणार तुमच्यावर, आला आणि देवाने कृपा केली, हा चला बुद्धी याची बदला. अरे बुद्धी तुझ्याकडे आहे, देव फक्त प्रवेश करतोय. देव बुद्धीला बदलत नाही, देव बुद्धीला बदलणार नाही. देवाला काही घेण्याचं नाही, देव फक्त प्रतिबिंबित होणारी वस्तू. सूर्याचा प्रकाश आपण आरशात घेतला, आता आरसा जो आहे त्या आरशातून तो परावर्तित झाला. आता सूर्याला काय घेण्याचं नाही, तो परावर्तित झालेला कसा असावा? सूर्याला काही घेण्याचं नाही का? सूर्याचा प्रकाश फक्त आरशात पडला आणि तो परावर्तित झाला. आता तो परावर्तित होणारा जास्त स्पष्ट असावा का अस्पष्ट असावा हे ते सूर्याला काय घेण्याचं नाही. सूर्य जसा आहे तसाच आहे. तो आरसा जो घेतोय, आरसा ज्याने घेतला त्याला ते घेणं देणं असावं. त्याने तो आरसा स्वच्छ करायचा तर फार काळा कुट्ट मलिन करून टाकायचा, हे कोणावर आहे? त्या आरसा वापरण्यावर आहे. तसं चितीला काही घेणं देणं नाही. तुमची बुद्धी काळी कुट्ट आहे का स्वच्छ आहे याच्याशी चितीला काही घेणं देणं नाही.
ती बुद्धी ज्याने घेतली, तुम्ही घेतली. कोणी घेतली? तुम्ही घेतली. तुम्ही ठरवायची ती बुद्धी कशी ठेवावी. स्वच्छ ठेवावी का मलिन ठेवावी. संसाराचा विचार करणारी ठेवावी का भगवंताचा विचार करणारी ठेवावी. हे सगळं आपल्याच हातात, का चित्तीच्या हातात आहे. म्हणून देव कृपा करणार नाही. गैरसमजात राहू नका की देव कृपा करील. आम्ही सगळी चांगली कामं करतोय, आता देव कृपा करील. तो काय करत नाही. तुम्ही वापरताय फक्त तुमची बुद्धी चांगल्या कामासाठी. देवाला काय घेणं नाही. आरशामध्ये पडलेला सूर्याचा प्रकाश तुम्ही चांगल्या कामासाठी वापरला का वाईट कामासाठी वापरला, या चित्तीला काय घेणं नाही. असं होईल का? आरशाचा प्रकाश नाही, सूर्याचा प्रकाश आरशामध्ये पडला आणि तो तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी वापरला. दुसरं, सूर्याचा प्रकाश आरशात पडला आणि तुम्ही वाईट कामासाठी वापरला. आता चांगल्या कामासाठी तो प्रकाश वापरल्यामुळे सूर्य खुश झाला आणि तुमच्याकडे अंधार कधीच नाही, कायमचा उजेड त्यांनी ठरवलं द्यायचं. असं झालं काय? त्याला काय घेण्याचं नाही. तुम्ही चांगल्या कामासाठी वापरला का वाईट कामासाठी वापरला. तसं चिती जेव्हा कुठल्याही बुद्धीमध्ये प्रवेश करते तेव्हा त्या बुद्धीतून परावर्तित होऊन ते कुठल्याही प्रकारचं काम कसं झालं, चितीला काही घेण्याचं नाही. चांगलं केलंय का वाईट केलंय. काही काही लोक म्हणतात की तो बघून घेईल. तो काय बघून घेत नाही. तो जर बघून घेत असता तर एवढे पाप करणाऱ्या लोकांचं काय झालं असतं का? झालं असतं ना. तो काय बघत नाही, म्हणजे तो काही कृपाही करत नाही, अवकृपाही करत नाही. मग अवकृपा आणि कृपा कोण करतंय, काय होतंय नक्की, याचा अभ्यास करणं म्हणजे परमार्थ आहे. काय काय लोक म्हणतात देव बघायलाय. काही देव बघत नाही कोणाकडे. देव जर बघत असता तर एवढे हे जे लोक पाप करतात यांचं बघितलं नसतं का? नाही, त्यांची 100 पाप भरायचे. अरे 100 काय लाख झाली त्यांची तरी बरं ना. अवकृपा आणि कृपेचा विषय अजून माहित नाही. त्यांचं ते होणारच आहे. ते जे जे परिणाम आहे तो तसा होणार, तो होणारच आहे. तो सृष्टीचा नियम आहे. परंतु हे लक्षात घ्या, त्यांचा विषय मी सांगत नाही. आपला विषय सांगतोय की आपल्याला जी बुद्धी वापरायची आहे त्याच्यावर काही कृपा होणार नाही कोणाची. मी कोणीतरी कृपा करेल की तुमची बुद्धी बदलली, म्हणजे बुद्धीतला प्रकाश योग्य दिशेने वापरण्यासाठी बुद्धी आली, असं काही होणार नाही. ते कोणाला करायचंय? ते स्वतंत्रात आहे, म्हणजे आपल्या हातात आहे आपल्याला बुद्धी कशी वापरायची. म्हणून काय काय लोक म्हणतात महाराज तुम्ही कृपा करा. तू कर ना. कृपा करायची नाही, तू करून घे. तुमची बुद्धी परमार्थाच्या दिशेने जाण्यासाठी महाराज काही कृपा नाही करू शकत. तुम्ही जर शास्त्र अभ्यास केला, सेवा केली तर आपोआप ती कृपा होते. तशी बुद्धी होणार आहे ती. म्हणजे कृपा करून घेणं हे आपल्या हातात असतं. कृपा करून घेणं का अवकृपा करून घेणं हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. बुद्धीचा वापर जसा आपण करू त्याप्रमाणे परिणाम होणार आहे. म्हणजे याचा अर्थ मगाशी म्हटल्याप्रमाणे पाप करणाऱ्यांवर अवकृपा होणार नाही असं समजू नका. होणार आहे, होणार आहे. काय होणार आहे आपण विचारही करू शकत नाही इतका वाईट परिणाम होणार आहे. तो विषय आपला नाही. आपला विषय आहे आपली बुद्धी कृपापात्र व्हावी. कृपापात्र व्हावी. भांड जर चांगलं असेल तर दूध फाटत नाही का? फाटतं. भांड जर खराब असेल तर दूध काय होतं? फाटतं दूध. मग त्या दुकानदाराला दोष देऊन उपयोग काय? बरेचसे लोक मी पाहतो भांडी नीट घासतच नाहीत. दूध वत्तात पातेल्यात, फाटतं, जातात दुकानदाराकडे घेऊन ओरडत. तो म्हणतो आज सकाळी तर आलंय. त्याला शिव्या देऊन येतात, तन 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 करतात. तुला भांड नीट घासायला काय होत? भांड्याला जर साबण राहिला आणि साबणामध्ये जर केमिकल असतील जे दूध फाटतील तर दूध फाटेल का नाही फाटणार? फाटेलच ना. तसंच बुद्धी जी आहे हे पात्र आहे. त्या बुद्धीचा उपयोग, बुद्धी आपली कशी पाहिजे तशी योग्य जर झाली तर कृपा होईलच. आपण मग आमच्या कृपाच होत नाही, आम्हाला काही कळतच नाही असं म्हणायचं. महाराज आमच्याकडे काही लक्ष देत नाहीत, देव आमच्याकडे काय बघतच नाही, असं जेव्हा माणसं म्हणतात तेव्हा काय वाटतं? कीव वाटते त्यांची. कारण बरेचसे लोक म्हणतात देव आमच्यावर काय लक्ष देत नाही. आता कुठल्या कारणासाठी म्हणतात ते कारण प्रत्येकाचे निर्णय असतात. परंतु परमार्थामध्ये जी काही लोक आहेत त्यांना वाटतं की आमच्यावर कृपाच होत नाहीये. महाराजांनी काय फक्त यांच्यावर एकट्यावर कृपा केली वाटतं, आमच्यावर का नाही कृपा करत? तर त्याचं कारण काय आहे? सूर्य काही कोणाचं तोंड पाहून प्रकाश देत नाही, तसं महाराज काही कोणाचं तोंड पाहून त्याला उपदेश देत नाहीत. याचं तोंड चांगलं दिसते, चला याला जास्त ज्ञान सांगा, असा काही संबंध नाही. इथे पात्राचा संबंध आहे बुद्धीचा. तर बुद्धी जी आहे ही बुद्धी अशी परोपकारी आहे आणि स्वउपकारक आहे. स्वतःवर उपकार करणारी, दुसऱ्यावरही उपकार करणारी आहे. पण आपण त्याचा उपयोग कशासाठी करावा हे आपल्याला कळायला पाहिजे. या उत्कृष्ट असलेल्या बुद्धी नावाच्या पात्रामध्ये, उत्कृष्ट म्हणजे काय उत्कृष्ट आहे? सगळ्यासाठी उपयोग करता येतो.
नीच मध्ये नीच शरीर प्राप्त करण्यासाठी आणि उच्च मध्ये उच्च शरीर प्राप्त करण्यासाठी. म्हणजे ब्रह्मदेवापर्यंत आपल्याला जाता येतं आणि खाली इकडे कुर्मी कीटक इथपर्यंत जाता येतं. कुर्मी कीटक ते ब्रह्मदेव एवढा प्रवास आपल्याला या बुद्धीच्या द्वारे करता येतो. बघा साधी गंमत आहे. एका क्षितीच्या सत्तेवर बुद्धी एवढा प्रवास करायला होते. आपण जे फिरलोय हे कोणामुळे फिरलोय? एका या बुद्धीमुळे फिरलोय. ही एक बुद्धी आपल्याला त्रिलोकाचा प्रवास घडवते, आहे की नाही? विमानाशिवाय चंद्रलोकाला घेऊन जाते, पितृलोकाला घेऊन जाते मेल्यानंतर याच्यात. आणि कुठल्याही साधनाशिवाय सहजच, कुठल्याही लौकिक साधनाशिवाय सहजच ती वेगळ्या शरीरामध्ये प्रवेश करवते, वेगळे शरीर धारण करून देते. अशी ही बुद्धी उत्कृष्ट आहे. उत्कृष्ट अशी ही बुद्धी, या बुद्धीमध्ये चिती प्रवेश करत असते. चितीचा आवेश, चितीचा प्रवेश हा अशा ह्या उत्कृष्ट बुद्धीमध्ये होतो. हिला उत्कृष्ट म्हणण्याचं कारण काय? हिच्यासारखं श्रेष्ठ कोणीच नाही. या बुद्धीमुळेच एवढे शरीर प्राप्त होतात. सगळ्यांचा प्रमुख कोण आहे? बुद्धी. सगळ्या जगताचं प्रमुख कोण आहे? बुद्धी. कारण बुद्धीत प्रवेश होऊन पुढे सगळा खेळ मांडला जातो. बुद्धीमध्ये प्रवेश होऊनच पुढचा खेळ आहे. तुम्ही रोज जे जगताय हे सगळं कोणामुळे जगताय? बुद्धीमुळे जगताय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचा खेळ कोणावर सुरू आहे? बुद्धीवर. शरीर हलवायचं का नाही हलवायचं हे कोणावर अवलंबून आहे? बुद्धीवर अवलंबून आहे. बुद्धी ठरवते. बुद्धीचा निश्चय झाल्याशिवाय शरीर हलत नाही. डोळ्याची पापणी सुद्धा हलत नाही. आपण जी डोळ्याची पापणी हलवतो यासाठी सुद्धा बुद्धीने स्टॅम्प मारावा लागतो आधी. बुद्धी पण ती वेगात क्रिया होतात. ह्या काही सहज ज्या क्रिया आहेत त्या कशा होतात? अत्यंत वेगवान आहेत, पण त्या बुद्धीच्या शिक्क्यानेच होतात, बुद्धीच्या निश्चयानेच होतात. पण बुद्धीचा निश्चय आपल्या डोळ्याच्या पापण्या हलवणे असा नसावा. बुद्धीचा निश्चय या शरीराला पार संसाराच्या गाड्यामध्ये झोकून देण्याचा नसावा. बुद्धीचा निश्चय स्वर्ग लोकाला जाणे, नरक लोकाला जाणे असा नसावा. बुद्धीचा निश्चय संपत्ती, पैसा गोळा करण्यामध्ये नसावा. बुद्धीचा निश्चय पुन्हा पुन्हा जन्मण्याचा, पुन्हा पुन्हा मारण्याचा नसावा. तर काही काही लोकांचा तो निश्चय आम्ही पुन्हा जन्मणार, पुन्हा जन्म, पुन्हा मरडू, भोगू, ऐश्वर्य, मजा करू. अशा प्रकारे विविध प्रकारचे बुद्धी लोक असलेले लोक आहेत. पण आपल्याला तसला काही निश्चय या बुद्धीने करायचा नाही. आपल्याला निश्चय करायचा आहे बुद्धी निश्चय, आत्मज्ञान याचा निश्चय आपल्याला. आपल्या बुद्धीचा निश्चय काय करायचा आपल्याला? म्हणजे आत्मज्ञानाचा निश्चय करणारी बुद्धी आपल्याला निर्माण करायची. आणि हे कोणाकडे आहे? स्वतःकडे आहे. आमचा निश्चय काय करायचा आम्हाला? आमचा निश्चय या महिन्याच्या शेवटावर काही लोक करतात. ह्या महिन्याचं आमचं टार्गेट आहे. बिझनेसमॅन लोक करतात. ह्या महिन्याचं टार्गेट 1 कोटीचं टार्गेट आहे. त्यांच्या बुद्धीचा निश्चय काय? 1 कोटीचं टार्गेट आहे यावर्षी. मागच्या वर्षीचा प्रॉफिट 90 लाखाचा होता, यावर्षी 1 कोटीचं टार्गेट आहे. बुद्धीचा निश्चय. मागच्या वर्षी सरपंच होतो, यावर्षी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तरी झालो पाहिजे. आता मुख्यमंत्री होतो, पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. बुद्धीचा निश्चय काय? प्रत्येकाच्या बुद्धीचा निश्चय असं वेगवेगळे आहेत. प्रत्येक जण एवढे विचित्र निश्चय करत बसलेत की आत्मज्ञानाचा निश्चय करायला वेळ कुठे आहे? नाही का? आत्मज्ञानाचा निश्चय हे आपलं प्रमुख पाहिजे. आणि बाकीचं काय? दुय्यम. जेवणाचा निश्चय तर असणारच आहे, जेवायचंय आपल्याला, नाही का? याला आंघोळ घालणे, याला फिरायला नेणे, याला ह्याचं सगळी व्यवस्था करणे या निश्चय राहू द्या, तो साधारण आहे. ते साधारण गोष्टी आहेत. परमार्थ करायचं म्हणजे ते काही सोडायला लागतं काय? आता परमार्थ करायला लागले, आंघोळ बंद, असं आहे काय? असं करायचंय काही नाही. आता परमार्थ करायला लागलो, मग आता जेवायचं नाही, असं काही नाही. पण ज्या क्रियेने आत्मज्ञानाचा निश्चय लोप पावेल त्या क्रिया करू नका. एवढं करा. ज्या कुठल्या क्रियेने, ज्या क्रिया केल्यानंतर आत्मज्ञानाचा निश्चय आपला डळमळतो त्या कुठल्याही क्रिया करू नका. आणि तुमचं तुम्हाला कळत असतं. बऱ्याच वेळा लगेच नाही कळत, काही वेळा नंतर कळतं, थोड्या वेळाने कळतं. अरे हे असं केल्यामुळे आपल्या आत्मज्ञानाच्या निश्चयामध्ये गडबड होते. कळतं नंतर का व्हायला कळतं. कारण काही चुका लहानपणातल्या चुका तरुणपणात कळतात, तरुणपणातल्या चुका म्हातारपणात कळतात. कळतात ना, पण कळतात त्यानंतर तरी चुका करू नये ना. तसंच ज्या कुठल्या क्रियेने आत्मज्ञानाचा निश्चय डळमळतो त्या क्रिया आपल्याला नंतर जरी कळल्या तरी पुढे तरी करू नयेत. पण पुढेही ते जर करत राहिला तर आत्मज्ञानाचा निश्चय लोपणारच आहे. आत्मज्ञानाचा निश्चय तुमच्या बुद्धीने करावा. ही बुद्धी जी आहे ती अत्यंत उत्कृष्ट आहे, म्हणूनच आत्मनिश्चयाच्या कामाची पण आहे असं सांगण्यात आलेलं आहे. फक्त मनुष्य देहाची बुद्धीच
मनुष्य देहामध्ये असलेली बुद्धीच आत्मनिश्चयाच्या कामाची, बाकीची कुठलीही बुद्धी आत्मनिश्चयाच्या कामाची नाही. असा हा उत्कृष्ट असलेला बुद्धी नावाचा पदार्थ आहे. बुद्धी नावाचं हे इंद्रिय इतकं श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच चिती छाया आवेशतो, म्हणूनच चितीची छाया या बुद्धीत पडते, म्हणूनच चितीचं प्रतिबिंब या बुद्धीत पडतं. बुद्धीचा अभ्यास आपण आज केलाय. तसा जर विचार केला तर थोडासा श्लोकाला सोडून वाटू शकतो विषय, परंतु बुद्धीमध्ये पडतं तर का पडतं, बुद्धीच का प्रमुख धरलीये याचा विचारही आपल्याला माहित असावा, म्हणून हा विषय मी तुम्हाला सांगेन. बुद्धीचं एकच काम आहे, निश्चय करणं. आणि बुद्धीच्या शिक्क्याशिवाय कुठलंही काम होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. पहिलं, आपल्या शरीरामध्ये जे बुद्धी नावाचं इंद्रिय आहे, या बुद्धीने स्टॅम्प मारल्याशिवाय, म्हणजे शिक्का मारल्याशिवाय शरीराचं कुठलंही काम होतच नाही. आपल्याला कळो अथवा न कळो. मी जसं तुम्हाला म्हटलं की डोळ्याची पापणी हलवणं हे सुद्धा बुद्धीच्या निश्चयानेच झालेलं असतं. म्हणजे बुद्धीच्या निश्चयाचा तिथे काय असतो, तो निश्चयरूपी स्टॅम्प तिथे असतो, म्हणूनच डोळ्याची पापणी हलवली जाते. काही ज्या क्रिया आहेत ह्या आपल्याला लक्षात येत नाहीत, पण त्या सूक्ष्म आहेत म्हणून लक्षात येत नाही, परंतु त्यात निश्चयानेच होत असतात. पण ज्या लक्षात येतात त्याच्यामध्ये तरी आपण काय ठेवायला पाहिजे, ज्या लक्षात येतात त्या आपल्या हातात आहेत, ज्या लक्षात येत नाही त्या आपल्या हातात नाही. जसं डोळ्याची पापणी हलवायची का नाही हलवायची याचा विचार करावा का नाही बुद्धीने, करू नका. भूक लागली तर जेवायचं का नाही याचाही जास्त विचार करू नका, भूक लागली खाऊन टाका थोडस. पण काय खावं याचा मात्र निश्चय बुद्धीला करता येईल की नाही, ते आपल्या हातात आहे. मग तिथे विचार करा. मग ज्या गोष्टीत विचार करता येणारच नाही तिथे जास्त डोकं लावायचं. जेवावं तर लागणारच आहे, म्हणजे जेवण्याबद्दल निश्चय करण्याची काय गरज आहे का, आम्ही निश्चय केलाय जेवणारच आहे, काही गरज नाही, जेवायचंच आहे. परंतु काय खायचं याचा मात्र निश्चय करता येतो. त्याचप्रमाणे सगळ्या क्रियांचा विचार करा, सहजपणे हे आपल्याला लक्षात येऊ शकतात. परंतु सर्वोत्कृष्ट इच्छा काय, बुद्धी निश्चय, आत्मज्ञान पुढे होणार. पण आधी काय पाहिजे, त्या आत्मज्ञानाचा इच्छा, त्याचा निश्चय, ती इच्छा ठाम करत जाणे, बुद्धीने ती इच्छा ठाम करत जाणे हा आपला पहिला भाग आहे. तर अशा रीतीने या चितीने बुद्धीत प्रवेश करण्याचं प्रमुख कारण काय आहे की बुद्धी तेवढ्या लायकीची आहे, म्हणून विनाकारण तिथे काही प्रवेश केलेला नाही. लायकीची म्हणजे त्रिलोक निर्माण करणारी आहे. बुद्धीने हा त्रिलोक तयार झालाय, बुद्धीने त्रिलोकातले असंख्य शरीर तयार झालेत बुद्धीमुळे. बुद्धीमुळे हे सगळं घडलंय. जगातला किती हुशार मनुष्य जरी असला तो कोणामुळे, हा आईन्स्टाईन आहे, कशामुळे, बुद्धीमुळे. हा हिटलर आहे, कशामुळे, बुद्धीमुळे. जगातला कुठलाही मनुष्य जरा, ही मुंगी आहे, काय, हे झाड आहे, काय, बुद्धी तशी होती, झाड झालं, आता काय करावं. एखाद्याचा हात तुटलाय, पाय तुटलाय, हा अपंग आहे, कशामुळे, बुद्धीमुळे. त्याच्या पूर्वीच्या त्याच्या बुद्धीने तसं त्याला मिळालंय, म्हणून बुद्धीनेच आपल्याला सर्वत्र फिरवलेलं आहे. म्हणून अशा या बुद्धीचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे, नव्हे या बुद्धीचा आपल्याला विचार करायचाच आहे, नाही का. म्हणून आपण हा थोडक्यात विचार केला. आणि या ठिकाणी मात्र त्या बुद्धीबद्दल असं सांगितलंय की ही चिती जी आहे, म्हणजे जे चैतन्य आहे, हे या बुद्धीमध्ये प्रवेश करतो. पण कसं प्रवेश करतो, सूर्य पृथ्वीवर येतो. पण कसा येतो, येतो का येत नाही. सूर्य पृथ्वीवर येतो का येतो नाही, येतो पण येत नाही. तसं चिती आवेश म्हणजे प्रवेश होतो पण होत न येता येते. जसं सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येतो, सूर्य प्रत्यक्षात येत नाही पण येतो, पण येऊन येत नाही, आणि त्या प्रकाशात सगळं जगत चालतं. त्याचप्रमाणे बुद्धीमध्ये चितीचा प्रकाश पडतो पण चिती येत नाही, म्हणजे येऊन येत नाही. आणि जसं सूर्यप्रकाशात सगळं जगत चालतं तसं या बुद्धीमध्ये पडलेल्या चितच्या प्रतिबिंबावर म्हणजे चिदाभासावर अख्खं जगत हलतंय, ठीक आहे ना. सूर्याचा प्रकाश जसा कोणाला उठवत नाही ना झोपवत नाही, त्याचप्रमाणे किंवा कुठल्याला चांगलं कर वाईट कर असं सांगत नाही, त्याचप्रमाणे चिदाभास म्हणजे चिती छाया ही बुद्धीमधून जरी बुद्धीमध्ये जरी प्रतिबिंबित झालेली असली तरी तिथून पुढे होणाऱ्या कुठल्याही कार्याला तिचा काही संबंध नाही. अशा रीतीने ती काय, तटस्थ, फक्त साक्षी रूपाने काय याचा आपण विचार पुढे करणारच आहोत. पण या ठिकाणी असं एवढं लक्षात घेण्यासारखं आहे की आपली बुद्धी ही आपल्या शरीरामधली फार महत्वाची असं एक इंद्रिय आहे.
तुमच्याकडे बुद्धी जर असेल तर मी काय म्हणतो याचा विचार नक्की करा. वेळ वाया घालून किडा मोकड्याच्या जन्माला गेल्यानंतर बुद्धी बदलणार आहे. एकदा शरीर सोडलं की बुद्धी बदलणार. मग देवादिकांचं शरीर धारण करा, नाहीतर किडे मोकड्याचं शरीर धारण करा. त्यावेळेस करून उपयोग नाही. मग याला विचार. म्हणून आत्ता विचार करा आणि आता या बुद्धीने आत्मज्ञानाचाच निश्चय करावा असं जर तुम्हाला ठाम वाटत असेल तर योग्य शास्त्र आणि योग्य सद्गुरू याचा संग करा. खळाची संगती कामा नये, आपणास अपाय त्यांचे संगे, हे नक्की लक्षात ठेवा. आणि संत संग देई सदा अशी सदैव इच्छा ठेवा, जेणेकरून आपल्याला योग्य शास्त्र आणि योग्य सद्गुरू यांचा संग प्राप्त होऊन आपल्याला नक्कीच या बुद्धीचा निश्चय आत्मज्ञान करून पुढे आपल्याला आत्मज्ञानापर्यंत जाता येईल. आपणा सर्वांना या मार्गामध्ये गती होण्यासाठी त्या भगवंताची आपणावर कृपा व्हावी, यासाठी ती कृपा करून घेण्यापर्यंत आपली बुद्धी व्हावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथेच पूर्ण विराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.